काय बोलतो? घे काहीतरी घे, खाऊ घे. घे काय घेतो घे. इथलं निघतच नाही अर्धा एक तास. सामान दिसतंय का बघा तुम्हाला. सार्थक बोलतो मी थोडा नाचते बोलतो, तो पण काढ बोलतो. तर सार्थक 1 2 3. ओम सर्व फॅमिली, आज 28 नोव्हेंबर आणि आम्ही चाललो आता वाजवाला. बँजोला कॉल आहे. 4 रिक्षा भरल्या ना आपल्या, 1 2 3 आणि 4. आता चाललो मी पुढं. मला माहित नाही कुठं जायचं आहे. बघू आता कुठं जायचं आहे. कॉलनीच कॉल आहे. हे कुठं जायचं आहे? न्यू पनवेल क्षेत्र 12. हां चला. पोचलेलं लोकेशनवर न्यू पनवेलला. पिल्लाई कॉलेज आपला सिकेडी. तर आता काला आयफोन वापरतात म्हणजे मग लोकेशन नाही समजत, नाही समजत नाही समजत. आता विषय आयफोन वाला आहे. अशा मस्त आपला पॅका म्हणजे कम्पॅरिझन करा कधी बी, कॅमेरा कम्पॅरिझन कधी पण. आता लोकेशन आहे आपला. तर लोकेशनवर पोचलाय. कर्ण बांधाचा हे चालू आहे एक काम. इथं बांबू बांधायला घेतलाय आणि मी इथं ही लय भारी जागा आहे. लय म्हणजे लय भारी जागा. आता इथं स्टेज आहे. आता इथंच लपतो, निघतच नाही अर्धा एक तास. सामान दिसतंय का बघा तुम्हाला. आता बघू इथं सामान लावायचं कुठं. इथे येत या साईडला भोंग जाते, तोंड ते साईडला होईल भोंग्याचा, आणि सामान या साईडलाच लावायला लागलं. असं इथंच घर आहे लगेच. झालं सामान सगळं सेटअप करून झालेलं आहे आपला. आता वाजवायला घ्यायचं आता 10-15 मिनिटं. कान फुटणार आहे. तू ताशा नाही वाजव.
झालं आपलं वाजून आता इथं बसले दोघं पण इथंच बसले कधी बसणं हा झालं वाजून आता हा ते वाजवणार दोघाच वाजवणार यू कॅश ऑन तू रोटू बाकी काही नाही आणि केस बघा केस काय केस केलं ना हे तिथं दुसरी पण हालत आहे तिथं ते साईडला आता जवळच आहे मांडव दिसत असेल तुम्हाला जवळच आहे बँच वाजता तिथं पण आणि आता लक्ष गेलं तर जाऊनाचं आहे जाऊनाचं इथं आता हो कुठं जायचं कुठं नाही कुठं म्हणजे इथंच आता वाजवायला बोलून 10-15 मिनिटांमध्येच या रिक्षा बसूया जाऊशे बावला माहिती आहे का तुम्हाला बावला जो कपड्याच्या दुकानाच्या बाहेर असं केस कलर विलर तसा भावला ना वाटत लहान कपडच बघता कुठली बँड घेऊ शिर्डीला जायला. हा शिर्डीला 8 दिवस जाणार आहे मी शिर्डीला तर कसा ब्लॉग एडिट कधी करू आणि कधी टाकू तो मला टाइम टेबल समजत नाही काय नको काय कपडे घेऊ चल तसंच 8चे 8 दिवस आता दुसरा भावला आलेला आहे काय बोलतं घे काहीतरी घे खाऊ घे घे काय घेतो घे मिसल पाव हो मिसळ पाव कॅफेन बर्गर घेऊ बर्गर परत बोलवलं तर वाजवाला परत चालू 10-15 मिनिटं नसेल थांबलो आम्ही मोजून 10 मिनिटं चला वाजू आता आले सगळे आतमध्ये ना आता आमचा कार्यक्रम चालू आहे अजून आता घेऊ वाजवाला गाणी चला गाणी फटाफट क्राऊड वाढत चाललंय आता झालं आमचं वाजून आता सामान असा रिक्षा भरायला घेतलं आम्ही आता तर सगळी आता त्यांची पाहुणी पण आता चालले घरी जेवायला चालले ना आधी घरी चालले तर आम्ही बी चाललोय घरी बघा मिक्की माऊस तर बघू काय सामान राहिले का आतमध्ये तो पण एकदा चेक करून येऊ तर चला जाऊ आता जेवायला आलोय आम्ही जेवताव ना जाता बाबा फटाफट जेवतो टाइम नाही सार्थक भाई आलेला आहे आपला तर चला आता झालं फायनली आपला शो वाजून आपल्याला योच शो आहे आपल्याला परत लग्न वारात आहे वाटतं मला असं वाटते रविवार आहे पण उद्या नाही लग्न वारात रविवार आहे आता आपली पोरं सगळी जेवून आलेली आहेत तर चला निघू आता आपण चला घरी जायला
रिक्षात बसलोय आणि कान नुसतं होता नुसतं त्याच होत नाही. पोचलोय घरी आता. कान लई डेंजर झालेत. भोंगा असा जवळच होता ना त्याची मुलं लई डेंजर झाले. जेवायला एक नंबर होता. जेवायला पण लय भारी होता. लय सामान ठेवता. पहिली रिक्षा आमची झाली गावात. आता बाबा हात बघत आहे का तुम्हाला? हात बघा बघा यो लाल एवढा दिसत नसं कॅमेऱ्यामध्ये पण लई डेंजर आहे बघा. असा विषय आहे गावाने तर कोण नाही खालती कोणच नाही. 11:40 झाले ना 11:40. टेम्पो खोला आपला सामान ठेवू शकला त्या. आल्या रिक्षा आल्या ना आल्या. चला ठेवू सामान ना भेटू. झालं आता सामान ठेवून चाललो घरी. किती माहिती आहे का 11:57 झाले. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय आणि ओम साईराम. चला.